हिंदी सक्ती विरोधात जेव्हा आंदोलन झालं, मराठी माणसाने आंदोलन केलं, माननीय उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी एकत्र येऊन मराठी माणसाला महाराष्ट्रात मराठीवरती काय संकट आहे समजून सांगितलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी छाती ठोकपणे सांगितलं कालपर्यंत की महाराष्ट्रात फक्त मराठीचीच सक्ती राहील, बाकी कोणत्याही भाषेची सक्ती राहणार नाही. हे कालही बोलले ते, परवाही बोलले ते, रोज बोलतायत ते की महाराष्ट्रात फक्त मराठीचीच सक्ती राहील, इतर कोणत्याही भाषेची सक्ती राहणार नाही. या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, मराठी भाषिक राज्याचा मुख्यमंत्री मराठी संदर्भात किती खोटं बोलतोय. काल नवी मुंबईच्या जाहीरनाम्यात भाजपनं हिंदी सक्तीची करू असं सांगितलंय. भाषा काय नवी मुंबईची, मराठी नाही आहे का? नवी मुंबई हे तिथले आगरी, कोळी, मराठी भाषिक यांनी वसवलेलं शहर आहे. ते सिडको बिडको ठीक आहे हो, तुमचे गणेश नाईक त्या भागातले आहेत, मंदा मात्र त्या भागातले आहेत, प्रशांत ठाकूर त्या भागातले, भले ठीक आहे, ते आमचे आमदार नसतील, पण तो भाग संपूर्ण मराठी आहे. बाकी सगळे लोक बाहेरून तिथे कामधंद्यासाठी आले. मुख्यमंत्र्यांना एवढं हिंदीचं प्रेम असेल तर त्यांनी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात जाऊन निवडणूक लढावी ना. तिकडलं मुख्यमंत्री व्हावं. त्यांना मोदी कुठे मुख्यमंत्री करू शकतात, जम्मू काश्मीरलाही करू शकतात, त्यांना लडाखलाही करू शकतात, पण स्वतः आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच मराठीविषयी आस्था आणि प्रेम नाही. 4 दिवसापूर्वी वसई महानगरपालिकेच्या भाजपच्या प्रचाराला ते गेले आणि मला धक्का बसला त्यांचं भाषण ऐकून. त्याने हिंदीमध्ये भाषण केलं. वसई विरारची भाषा हिंदी कधी झाली? वसई विरार हा मराठी मुलूक आहे, बाकी बाहेरचे लोक असतील तिकडे, पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जाऊन हिंदीत भाषण करतो आणि सांगतो वसई विरारची भाषा हिंदी आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांचं हे हिंदी अप्रत्यक्षपणे लादण्याचा प्रयत्न सुरू आहे. वसई विरारची भाषा चिमाजी आप्पाचं वसई विरार आहे हो. निदान त्या पेशव्यांचा तरी मान राखायचा फडणवीसांनी. चिमाजी आप्पाचा प्रभाव असलेलं ते वसई विरार आहे, चिमाजी आप्पाचं. तिथे तुम्ही हिंदीत भाषणं करता, जाऊन नवी मुंबई हिंदी सक्ती करता. अशा पद्धतीनंच मुंबई महाराष्ट्राच्या बाहेर काढण्याचं यांचं कारस्थान ते यशस्वी करतात. म्हणजे जसं काल अण्णा मलाही म्हणाला, काय म्हणाला की बॉम्बे म्हणतो एकतर तो भाजपचा अजून एक आमदार काय तामिळ सेल्वन, तो त्या अण्णामलाईची री ओढतो आणि बॉम्बे म्हणतो. आमच्या तोंडात बॉम्बे. तुम्ही महाराष्ट्रातून निवडून येताय. अण्णामलाई महाराष्ट्रात प्रचाराला आला, त्याला रोखण्याचा प्रश्न नाही आहे, पण तुम्ही महाराष्ट्रात येऊन आमच्या मराठी बांधवांच्या भावनांशी खेळताय आणि राज्याचे मुख्यमंत्री त्याची री ओढतात. भाजपचा आमदार तामिळ सेल्वन त्याची री ओढतात. हे चुकीचं आहे. निषेध केला का एका तरी भाजपच्या माणसानं? नाही. कोण आहे हा अण्णामलाई? त्याला त्याच्या चेन्नईमध्ये कोणी विचारत नाही, त्याला त्याच्या तामिळनाडूमध्ये कोणी विचारत नाही, आणि इथे येऊन तो मराठी माणसाला आव्हान देतो, मी तुम्हाला घाबरत नाही, तू आम्हाला घाबर, असं मी बोललो नाही. ही मुंबई महाराष्ट्राची आहे. हे चेन्नई जर आम्ही सांगितलं की चेन्नई तामिळनाडूचं नाही, तिकडे जाऊन बोललं तू, हे चेन्नई आंतरराष्ट्रीय शहर आहे, हे तामिळनाडूचं नाही, किंवा कलकत्ता पश्चिम बंगालचं नाही, असं बोलण्याची हिंमत त्यांची घुसवून टाकायची आहे तिथे. आणि त्यांना भुलवायला हे सगळे मग तामिळ सेल्वन वगैरे वेगळे आलेले आहेत. नाही, कोण तो अण्णामलाई? मला आश्चर्य वाटते भाजपा आमदार तामिळ सेल्वन यांचं. ते कसे काय अण्णामलाईची बाजू घेऊ शकतात मुंबईच्या प्रश्नावर? नाही ना, तुम्हाला इकडे मराठी माणसानेही मतदान केलं आहे ना, काही प्रमाणात महाराष्ट्रातल्या नागरिकांनी मतदान केलं आहे. तुम्हाला मुंबई म्हणावंच लागेल. बॉम्बे काय चाललंय तुमचं? रावसाहेब, कालच्या सभेत दाक्षिणात्य पद्धतीचीच लुंगी नेसून रवींद्र चव्हाण कालच्या सभेत दिसलेले नाही. ते आधी स्वतःला शिवसैनिक समजत होते. पूर्वी इथे भांडुपला होते.
आणि आता ते बहुतेक त्यांना सुद्धा पुढल्या वेळेला तामिळनाडूत निवडणूक लढायची आहे किंवा केरळला लढायची असा त्याची, कारण महाराष्ट्रात यापूर्वी त्याच्यामुळे त्यांनी जर प्रदर्शन केलेलं आहे, हा अण्णामलाई इफेक्ट आहे भाजपवरचा, रसमलाई इफेक्ट राजसाहेबांच्या भाषेमध्ये. तुम्हाला जीवाला काय टोच की काय चाललंय महाराष्ट्रात, मराठी माणसाच्या भावना काय आहेत, की तुम्ही मराठी माणसाला गृहीत धरताय. हाच प्रकार आहे ना. एक दिवसाआधी एक लुंग्या सुंग्या मुंबईत येतो तामिळनाडूतून आणि मराठी माणसावर हल्ला करून जातो, परत तो आव्हान देतो आणि तुम्ही त्यानं दिलेली लुंगी घालून फिरताय. काल मुंबईच्या सभेत होते, मग नवी मुंबईत गेले. कठीण आहे या लोकांचं, यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, हे वेडे झाले आहेत लोक, यांचा पराभव होणं गरजेचं आहे. रावसाहेब, काल शिवाजी पार्क मध्ये महायुतीची सभा झाली, त्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी भूतकाळात एकमेकांवर केलेले हो केली टीका, जहरी ना अति जहरी टीका केली. पुढे बोला. व्हिडिओ दाखवले, अति जहरी राज ठाकरेंवर टीकेचे हो केली ना, केली सभेत दाखवण्यात हो. पण मराठी माणसासाठी आम्ही एकदा एकत्र आल्यावरती मागची सर्व किलमिश आणि जलमट दूर झाली. भाजपमधल्या मराठी माणसानंही आमच्यात यावं ना. हा लढा मराठी माणसाचा आहे. उद्धव साहेब, राजसाहेब एकत्र आले, आम्ही सगळे एकत्र आलो. आमच्या मनातली काय जळमट किलमिश आम्ही दूर केली. काय राजकारणामध्ये असे आरोप प्रत्यारोप टीका होत असते. दीर्घद्वेष ठेवायचा नसतो राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये. उद्धवजी आणि राजजींनी सर्वच पक्षातल्या मराठी माणसांना आवाहन केलेलं आहे. भाजपमध्ये सुद्धा मराठी माणसं आहेत. त्यांच्यातल्या जर मराठी भावना, मराठी अस्मिता जिवंत असतील तर ते अण्णामलाई छाप राजकारणात गुंतून पडणार नाहीत आणि ते मराठी माणसाच्या मागे उभे राहतील. काल आदित्य ठाकरे आदित्य ठाकरेंनी मिमिक्री केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं. त्यांचं म्हणणं आहे त्याने मिमिक्री करावी. नाही, त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या काकासारखी काकांच्या पक्षाची मिमिक्री झाली ती तुमची होईल. काका तरी काका म्हणजे राज ठाकरे, बरोबर आहे ना. काका म्हणजे राज ठाकरे. राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. त्या काकाकडे आपण अनेकदा चहा प्यायला गेलेला आहात, राजकारण करायला गेलेला आहात आमच्या विरुद्धच. त्या काकाचा इतका तिरस्कार तुम्हाला का वाटू लागला की तुमच्यावरती वेळ आली काका मला वाचवा म्हणण्याची. मिमिक्री पेक्षाही ती एक कला आहे, ती सगळ्यांना जमते असं नाही. भारतीय जनता पक्ष हा कलेचा, राजकीय सभांमधून अशा प्रकारच्या नकला सातत्याने केल्या जातात. बाळासाहेबही करायचे. ज्याला जमतं ते. आम्ही कलाकार लोक आहोत, ठाकरे कलावंत आहेत, त्यांना जमतं, राजसाहेबांना जमतं, आदित्यला जमतं, उद्धवजींना जमतं. तुम्ही एखादं फिल्मी स्कूलला ट्रेनिंग लावा स्वतःचं. व्हॉइस कल्चर वगैरे ज्या गोष्टी आहेत सगळ्या त्या करा आणि तुम्ही शिका. आम्ही तुम्ही केलेली मिमिक्री आम्ही एक कला म्हणून त्याचा आनंद घेऊ. आदित्य ठाकरेंसमोर शीतल गंभीरला आम्ही चर्चा करायला पाठवतो असं ते म्हणतात. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अशी वक्तव्य शोभत नाहीत. त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाची प्रतिष्ठा ठेवावी. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, लक्षात घ्या. ते वेणून ते छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या शाहू फुले आंबेडकरांचं वैचारिक वारसा असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. हे देवेंद्र भाऊंनी विसरू नये, लक्षात घ्या. कोणावर टीका करता आणि कोणाची काय. ठाकरे पासून राजकारणामध्ये आहेत. त्यांचा वारसा प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरेंपासूनचा आहे. ते या राज्याचे कॅबिनेट मंत्री होते आणि ते आमदार आहेत. आणि तुम्ही अशा प्रकारे जर त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांना उत्तर द्या ना. त्यांनी तुम्हाला चर्चेचं आव्हान दिलेलं आहे ना, ते आव्हान तुम्ही स्वीकारलं पाहिजे. तुम्ही ते आव्हान न स्वीकारता ह्याच्याशी बोला, त्याच्याशी बोला, त्याच्याशी बोला, हीच मिमिक्री आहे आणि मोकरी आहे. विल्सन जिमखान्याचं नामकरण आता जैन जिमखाना असं करण्यात आलेलं आहे. हो, मग
नाही, मग? जैन संघटनेला तो विल्सन जिमखाना देऊन टाकला. गिरगावकरांनी आंदोलन केलं होतं मराठी माणसांनी. तो वाद सुरू झाला. गिरगावकर मराठी माणसाला आंदोलन करून तो जिमखाना आमच्याकडे द्या, आम्ही घेतो, तुमची किंमत भरतो, पण एक जिमखाना मराठी माणसाचा हातात तो राहू द्या, यासाठी गिरगावकरांनी संघर्ष अजूनही संपलेला नाही. तिथे आता कबूतरखाना करावा बाहेर त्यांनी, त्या बाहेरच्या मैदानामध्ये, पण सर्व नियम डावलून घाईघाईनं हा जिमखाना जैन संघटनेला देण्यात आला मंगलप्रभात लोढा यांच्या दबावामुळे. आणि याला जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा आहे. गिरगावमधला जिमखाना गिरगावकरांना मिळत नाही, लक्षात घ्या. गिरगावमधला जिमखाना गिरगावकर मराठी लोकांना दिला जात नाही, तर जैन जिमखाना असं नामकरण करून तो घेतला जातो. ही पैशाची मस्ती आहे, माज आहे. रावसाहेब, स्वर्गीय बाळासाहेब बघत असतील, त्यांना काय वाटेल त्यांचा मुलगा रशीद मामू बसतोय. मग तुम्ही कोणासमोर सोबत बसताय? तुम्ही उद्या तर दाऊद इब्राहिम मुंबईत आला ना, तुम्ही त्याला उमेदवारी द्याल, लक्षात घ्या. हे छोटा शकील, दाऊद इब्राहिम, अबू सालेम यांनाही तुम्ही तुमच्या पक्ष कार्यालयात बोलून उमेदवारी द्याल. अशा प्रकारचं राजकारण भाजपचं चालू आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जरा उंची बात बोलली पाहिजे, विकासावर बोललं पाहिजे, महाराष्ट्राच्या भविष्यावर बोललं पाहिजे. काय किरकोळ गोष्टीवर बोलताय? हा राज्य प्रतिष्ठेचं अधपतन देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीनं करतायत ते फार धक्कादायक आहे. रावसाहेब, ठाकरे बंधू गौतम अदानींचा प्रखर विरोध करत आहेत, पण महायुती म्हणतात की गौतम अदानी ठाकरे बंधूंच्या घरी जातात, मग जाऊ द्या ना. त्यांची मुलं हो, मग काय झालं? अडाणीच्या नाही. पंक्तीला बसतात. हो, मग म्हणून काय पापं झाकायची का? काल राज ठाकरे साहेबांनी ठाण्याच्या सभेत सांगितलं, माझ्या घरी जरी कोणी आलं, जरी माझा मित्र असला कोणी, तरी त्यांची पापं मी झाकणार नाही, त्यांची पापं मी उघडी करीन. यासाठी हिंमत लागते. तुमच्यात हिंमत आहे का? देवेंद्रजीमध्ये हिंमत आहे का? भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबर जे लोक आले त्यांचा भ्रष्टाचार उघडा करण्याची, त्यांच्यावर कारवाई करण्याची, ती हिंमत असेल तर बोला. गौतम अडाणी हा तुमचा आता बाप झालेला आहे. गौतम अडाणी हा तुमचा बाप झालेला आहे. आता त्या बापासमोर तुम्ही थरथरताय. मुंबईचं विमानतळ मी कालही सांगेन, म्हणजे यापुढे विमानतळ नाहीये, आंतरराष्ट्रीय शहर आहे ना म्हणताय ना तुम्ही. या राज्याची राजधानी आहे ना, इतक्या मोठ्या राजधानीमध्ये यापुढे विमानतळ नसेल. ते पालघरला होणार काही काम आणि बरंचसं नवी मुंबईत जाणार. आणि मुंबईचा जो भूखंड आहे विमानतळाचा, हा अडाणीला देणार. हे रशीद मामूपेक्षा भयंकर आहे, मुख्यमंत्री मामू. फडणवीसांनी जी माहिती उघड केली आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच गौतम अदानींना धारावी पुनर्विकासाचं खोटं बोलतात काम मंजूर झालं. हो, काम मंजूर झाला. ही प्रक्रिया बघा, हे उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात ते खोटं बोलतायत. पुनर्वसनाचं काम हे कायदेशीररित्या जरी त्यांच्या कंपनीला मिळालं असलं, तरी ज्या पद्धतीचा सवलतींचा वर्षाव हे सरकार त्यांच्यावर करत आहे धारावीच्या निमित्तानं, मदर्स डेअरी देत आहेत, मिठागरं देत आहेत, टोल नाके देत आहेत, सेशन डॉग देत आहेत धारावीच्या बदल्यात, हे उद्धव ठाकरेंच्या योजनेमध्ये नव्हतं. सांगावं मुख्यमंत्र्यांनी, खोटं किती बोलताय? महाराष्ट्र हा सत्यशोधक समाजाचा एक वैचारिक वारसा सांभाळणारं राज्य आहे, पण हे असत्याचे महामेरू झालेले आहेत या राज्याचे मुख्यमंत्री. चला, धन्यवाद. काल सभेला असा दावा केला जातोय विरोधकांकडून. नाही, भारतीय जनता पक्षाचे लोक किंवा शिंदेचे लोक म्हणतात की 1 कोटी लोक होते. 1 कोटी लोक होते. 1 कोटी. ते कोटीच्या खाली जातच नाही. ते माणसं सुद्धा कोटी विकत घेतात. त्याच्यामुळे त्यांनी 5-25 कोटी रुपये खर्च करून माणसं आणण्याचा प्रयत्न केला, पण चित्र तो असलेला आहे. आज सायंकाळी 5:30 त्यांच्या त्या सभेला 20,000 खुर्च्या होत्या. किती? 20,000 खुर्च्या होत्या. 3,000 खुर्च्या भरलेल्या नव्हत्या. 20,000 खुर्च्या आहेत होत्या की नव्हत्या, तुम्ही ज्यांनी त्या खुर्च्या लावल्या त्यांना जाऊन विचारा.
किती खुर्च्या होत्या आणि 3000 खुर्च्याही भरलेल्या नव्हत्या. हे जे VIP कक्ष ठेवला होता काही मान्यवरांसाठी, त्यात शेवटी ठेकेदारांकडे काम करणारे अमराठी लोक आणून बसवले VIP म्हणून. होय की नाही विचार आयोजकांना. बोलावं लागलं. हा आमचा दबाव आहे. हा ठाकरे बंधूंनी निर्माण केलेला दबाव आहे. मराठी आता हिंदू बिंदू त्यांच्या मागे पडलंय सगळं. हा आता मराठी महापौर त्यांना करावा लागेल हे त्यांनी सांगितलं. हा दबाव आहे आणि इलाज आहे. पण त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. हे फसवे लोक आहेत, हे चकवे आहेत. हा सायंकाळी 5:30 वाजता प्रचार संपतोय. घेतल्या त्या गेम चेंजर ठरतील असं तुम्हाला वाटतं नक्कीच का? नक्कीच. काल तुम्ही ठाण्याची सभा पाहायला पाहिजे होती, मुंबईची सभा, नाशिकची सभा, मोजक्या सभा घेतल्या. 1760 सभा आम्ही घेतल्या नाहीत आणि सगळ्या सभा यशस्वी झाल्या. त्या भागामध्ये उत्तम वातावरण निर्मिती झाली आणि ठाकरे बंधूंना जो संदेश द्यायचा आहे तो घराघरापर्यंत पोहोचलाय. तुम्हाला माहिती आहे का, मुंबई ठाण्यातल्या घराघरांवरती काही स्टिकर्स लोकांनी लावलेले आहेत आणि त्यांनी विरोधी उमेदवारांना सांगितलं आहे इथे येण्याचे कष्ट घेऊ. आमच्या घरातली आणि आमच्या सोसायटीतली सर्व मतं आम्ही ठाकरे बंधूंना देणार आहोत. अशा प्रकारचे स्टिकर्स घराघरावर लागले, सोसायटीवर लागले. पहा तुम्ही. महायुतीच्या उमेदवार हिमांगी वरळीकर यांच्या पतींना पैसे देताना पकडलेला आहे. नाही, बघा हा स्थानिक विषय. हा आज सायंकाळी प्रचार संपतो आहे. साधारण 48 तासाचा ब्रिदिंग पिरियड आहे. परवा सकाळपासून मतदान होतं. बोगस मतदार, दुबार मतदार यांना रोखण्यासाठी काही स्ट्रॅटेजी शिवसेनेची काही आहे का? कारण ठाकरे बंधूंनी म्हटलंय की बोगस मतदार दिसला तर त्याला फटकावा, असे आदेश. फटकवण्याची सुरुवात झालेली आहे. नंबर 1, आम्ही मतदारांना फटकवू आणि जे पैसे वाटतायत तर भाजपच्या लोकांना शिंदेचे लोक आणि शिंदे भाजपचे लोक ठोकतात. आम्ही त्यांना सुपारी दिली. बघा ना, ज्या येत आहेत शिंदेचे लोक पैसे वाटतात तिथे भाजपचे लोक गॅंग घेऊन जाऊन त्यांना ठोकतायत आणि जिथे भाजपचे लोक पैसे वाटतायत तिथे शिंदेचे लोक जाऊन ठोकतायत. म्हणजे जे आम्ही आउटसोर्सिंग केलेलं आहे आणि हे दुबार मतदार आहेत त्यांना ठोकण्याचा कार्यक्रम सकाळी 7 वाजल्यापासून सुरू होईल. असं म्हटलं जाते की एक संकल्पना पुढे आली, भगवा ब्रिगेड. साधारण 2000 शिवसैनिक, मनसैनिक सज्ज आहेत. आम्ही एक आमचं पथक तयार केलेलं आहे. आम्ही दोन्ही पक्षाने एकत्र येऊन अशा प्रकारे आमचं एक भरारी पथक तयार केलेलं आहे. दुबारा मतदार दिसला की त्या पथकाला कळवायचं, विभागवायचं आणि मग ते येऊन त्याचा करेक्ट कार्यक्रम करणार. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न. अरे कसला कायदा न सुव्यवस्था? दुबारा बोगस मतदान हा काय कायदा सुव्यवस्थेत बसतं का? भारतीय जनता पक्ष, शिंदेच्या लोकांनी बोगस मतदार जे आणले आहेत ते कोणत्या कायद्यामध्ये बसतं सांगा ना? जे कायद्यात बसत नाही त्याला ठोकणं हे कायदेशीर आहे. हे मी निवडणूक आयोगाला सांगू इच्छितो, पोलीस प्रमुखांना सांगू इच्छितो आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो. अजिबात हा प्रयत्न करू नका. हा प्रयत्न जे करतील बरं का, त्यांची रस्त्यावरून धिंड काढली जाईल. सर, सीएम देवेंद्र फडणवीस ने ये ठाकरे ब्रदर्स के लिए ये स्टेटमेंट दिया है कि अगर मराठी मानुस का अस्तित्व खतरे में था तो 30 साल से ये दोनों भाई क्या कर रहे थे? 20 साल से शिवसेना की स्थापना होकर 60 साल हो गए और 60 साल से ये मुद्दा पूरे महाराष्ट्र में चल रहा है. ठाकरे ब्रदर्स की बात नहीं है. देवेंद्र फडणवीस हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे को चैलेंज दे रहे हैं. जिस बाला साहब ठाकरे ने आपके पार्टी को बढ़ावा दिया इस राज्य में, नहीं तो आपको कौन पूछता था? आपके पास पोस्टर लगाने को 2 लोग नहीं थे मुंबई महाराष्ट्र में. तो आप बाला साहब ठाकरे को चैलेंज कर रहे हैं. मराठी मानुष का जो खतरा है वो सबसे बड़ा खतरा भारतीय जनता पार्टी से है. इसलिए हमारी भारतीय जनता पार्टी के साथ सीधी लड़ाई है. तो सर, आपने अभी वो सुपारी देने की बात कही, जिस तरह से पैसे बांटे जा रहे हैं उसे लेकर क्या कहना? बोगस मतदान जिसं होगा. देखिए 2 बातें यहाँ हो रही है. ये विधानसभा में हो गई, फिर नगर पालिका चुनाव में हो गई, अब महानगर पालिका. बोगस वोटर्स को हम ठोक देंगे. हमारा सब जगह पर हमारा जो
पथक है शिवसेना और महाराष्ट्र नवनिर्माण सेना के लोगों का, 5,000 लोग हमने तैयार किए हैं। जहां भी बोगस वोटर आएगा, डुप्लीकेट वोटर आएगा, तो हमको खबर करनी है, वो सब हमने दे दिया है जगह जगह पे, तो हमारे लोग आएंगे। लॉ ऑर्डर का इश्यू तैयार होगा। क्या है बोगस वोटिंग करना लॉ एंड ऑर्डर में आता है क्या? हमारे लोग उनको जहां है वहां उनकी धुलाई करेंगे। दूसरी बात, पैसा बांट रहे हैं, लेकिन वो हम जिम्मेदारी उन लोगों को सौंप दी। क्या है, जहां शिंदे के लोग पैसा बांट रहे हैं वहां बीजेपी के लोग उनको मार रहे हैं, और जहां बीजेपी के लोग पैसा बांट रहे हैं वहां शिंदे के लोग जाकर उनको मार रहे हैं। तो हमने आउटसोर्सिंग किया है। आप दोनों एक साथ एक दूसरे को ठोक दो, लेकिन बोगस वोटर्स की बात है तो हम आपको ठोक देंगे। ठीक है, थैंक यू वेरी मच। सर सीएम सर एक लास्ट सर सीएम देवेंद्र फडणवीस ने ये भी बयान दिया है कि ठाकरे ब्रदर्स का अस्तित्व एक्चुअली खतरे में, मराठी मानुस का नहीं। क्या करें भैया देवेंद्र भाऊ, आप वो जीता मत करो कौन कैसे खतरे में आयो। ठाकरे फैमिली सक्षम है, अगर उनके ऊपर कोई खतरा है, वो खतरे से लड़ने के लिए हम खतरों के खिलाड़ी हैं। आप जैसे डरपोक लोग नहीं है, हमारे गुंडों की पार्टी नहीं है, हमारी बोगस लोगों की पार्टी नहीं है। हमको चुनाव जीतने के लिए बोगस वोटर लिस्ट नहीं बनानी पड़ती है, हमको पैसा नहीं बांटना पड़ता आप जैसे, हमको पुलिस यंत्रणा का दुरुपयोग हम नहीं करते कभी। तो आपकी है, तो आप हमारी चिंता ही मत करो, आप आपकी चिंता करो। महानगर पालिका चुनाव के बाद महाराष्ट्र में क्या फेरबदल होने जा रहा है उस बारे में चिंता करो। चलो, मी तुमचं बघतो, मला वेगळा दिसतो. काय